राष्ट्रवादीच्या जनसन्मान यात्रेची नवाब मलिक यांच्याकडून जोरदार तयारी सुरू आहे। सना मलिक यांनी ट्विटरवर याविषयीचा व्हिडिओही अपलोड केला आहे। राष्ट्रवादीची जनसन्मान यात्रा आज मुंबईमध्ये आहे। चेंबूरमध्ये अजित पवारांची सभा पार पडणार आहे। तर मुंबईमधील अणुशक्तीनगर विधानसभेत सुद्धा या यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे आणि नवाब मलिक हे विद्यमान आमदार आहेत। त्यांच्याकडून इथं जोरदार तयारी केली जाते अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेची। मात्र अद्याप ते कोणत्या राष्ट्रवादीमध्ये आहेत ही भूमिका उघड केलेली नाहीये। तर नवाब मलिक यांना माहितीमध्ये मान्यता मिळणार का या प्रश्नावर अजूनही प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्याचं पाहायला मिळतंय। कारण नवाब मलिक हे अजित पवारांच्या राष्ट्रवादी सोबत असल्याचं त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला होता। जेव्हा ते जेलमधून बाहेर आले मागच्या वर्षी तेव्हा ते सत्ताधाऱ्यांच्या बाकड्यांवर बसले होते। त्यावेळेला भाजपने तीव्र विरोध केला होता। मुख्यतः फडणवीसांनी नाराजी व्यक्त केलेली होती आणि विरोध दर्शवला होता, बोलून दाखवला होता। त्यानंतर विधान परिषद निवडणुकीमध्ये मात्र भाजपचा विरोध मावळल्याचं पाहायला मिळालं होतं। कारण एक आमदाराचे मतदान हे काउंट केलं जाणार होतं विधान परिषदेचे आमदार निवडून आणण्यासाठी। तर दुसरीकडे आता स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमावेळी सुद्धा स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देताना नवाब मलिक यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं घड्याळ हे चिन्ह पोस्ट केलेलं होतं। त्या पार्श्वभूमीवर नवाब मलिक हे अजित दादांसोबतच असल्याचं वारंवार संकेत देत आहेत। मात्र महायुतीमधील इतर पक्षांना मुख्यतः भाजपला हे मान्य आहे का असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतो। तर आज मुंबईमध्ये चेंबूरमध्ये अजित पवारांची सभा होणार आहे आणि जनसन्मान यात्रा या ठिकाणी पार पडणार आहे। त्यामुळे या पार्श्वभूमीवर जोरदार तयारी नवाब मलिक यांच्याकडून सुरू आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।